मुलांसाठी तुम्हीच आदर्श. काही पालकांकडून ही तक्रार आपण अनेकदा ऐकतो की माझे मूल बिघडत चालले आहे, ऐकत नाही, दिवसेंदिवस उद्धट होत चालले आहे, मोठ्यांशी बोलण्याची त्यांना शिस्त नाही. पण स्वतः कुरखोडी करणे चुकीचे आहे, नाही का? तुम्ही तुमच्या मुलाला आदर देता का? हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे तितकाच या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या टिप्स. मुलं ही कच्च्या मातीसारखी असतात. जसे तुम्ही त्यांना आकार द्याल तसे ते तयार होतात. जर तुम्ही लहानपणापासूनच तुमच्या मुलांना आदर दिलात, त्यांच्या बोलण्याला प्रेमाने प्रतिसाद दिलात, तर ते तुमच्याकडून त्याच गोष्टी शिकतात. मुलांच्या भावनांना, त्यांच्या निर्णयाला जर तुम्ही महत्त्व दिले तर तुमचा बंध घट्ट होईलच, पण त्यांचे म्हणणे ऐकले आणि समजले आहे असे त्यांना वाटेल. त्याचबरोबर त्यांच्या जबाबदारीची जाणीवही होईल. अनेक वेळा आपण मुलांना सार्वजनिक ठिकाणी ओरडतो, त्यांचा सर्वांदेखत अपमान करतो, कधीकधी हातही उचलतो. त्यावेळी आपण त्यांच्या भावनांचा जराही विचार करत नाही. आपल्या या वर्तनामुळेच मुले पुढे जाऊन हट्टी होतात. आपल्या अशा वागणुकीचा त्यांच्यावर खूप वाईट परिणाम होतो, हे लक्षात ठेवा. लहानपणापासूनच पालक आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. आपण मुलांना कामाची सवय लागावी म्हणून काम सांगत असतो, परंतु मुलांमध्ये कामाची सवय ऑर्डर सोडून नव्हे तर त्यांना विनंती करून किंवा प्रेमाने सांगून करावी. लहान मुले निरागस असतात. त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी नव्या असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची त्यांना उत्सुकता असते. त्यांना खूप प्रश्न पडतात आणि ते खूप मजेदार असतात. पण आपण मात्र त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा कंटाळा करतो किंवा टाळतो. तसे न करता मुलांची ही जिज्ञासा पूर्ण करणे हे प्रत्येक पालकांचे कर्तव्य आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर प्रेमाने दिले तर मुलांच्या मनातील शंकाही दूर होतील आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. मुलांना त्यांच्या वयानुसार काही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांना त्यांचे महत्त्व आणि जबाबदारी यांची जाणीव होईल. घरातील लहान सहान गोष्टीत मुलांचे मत तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे त्यांचा मुलांच्या संगोपनावर खूप खोल आणि सकारात्मक परिणाम होईल. काही चूक झाली तर पालक मुलांना खडसावतात. त्यांचे म्हणणे ऐकूनच घेत नाहीत. त्याने चुकीचे वर्तन का केले आहे हे समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत. जर मुलांनी काही चूक केली असेल तर त्यांना ओरडणे आवश्यक आहे, परंतु त्यांचे म्हणणे मांडण्याची त्यांना संधी द्या. त्यावेळी योग्य शब्द वापरा. रागाच्या भरात असा कोणताही शब्द बोलू नका ज्यामुळे मुलांच्या मनावर त्यांचा वाईट परिणाम होईल. तसेच तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कसे वागता याची तुमची मुलंही निरीक्षण करीत असतात. घरातले वातावरण, आईवडिलांचं परस्परांशी वागणं कसं आहे या सगळ्यातून मुलं खूप काही शिकतात. त्यामुळे घरात कोणत्याही प्रकारचे चुकीचे वागणे टाळा. घरात नेहमीच चांगले आनंदी वातावरण ठेवा. तसेच मुलांकडे पूर्ण लक्ष द्या. अनेकदा पालक त्यांच्या मुलांच्या प्रत्येक गोष्टी त्यांच्या नातेवाईकात किंवा इतरांना सांगत असतात किंवा त्यांच्या वागण्या बोलण्यावर नेहमी टीका करीत असतात. परंतु मुलांनाही त्यांच्या काही गोष्टी कोणाला सांगायला आवडत नाहीत. त्यामुळे मग ते मनातून नाराज होतात. म्हणूनच मुलांच्या गोष्टी गोपनीय ठेवणे गरजेचे असते. अशा छोट्या छोट्या टिप्स वापरात आणल्या तर नक्कीच पालक व मुलांमधील नात्यात गोडवा, प्रेम कायम टिकून राहील. मुलं ही देवाघरची फुलं असतात. त्यांना जसे घडवाल तशी ती घडणार. व्हिडिओ आवडला
तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.